नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 3 ऑगस्ट 2026. बघा शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यात 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल. त्यामध्ये जवळपास बऱ्याच भागांना मागील 3 दिवसामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. पण पुढील 3 दिवससुद्धा अजून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा राज्यात राहणार आहे. 4, 5, 6 तारखेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या भागांना अजूनसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 6 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. 7 ऑगस्टला मात्र तुरळक पावसाची शक्यता राहणार आहे. जिल्ह्यात 1-2 ठिकाणीच फक्त, जास्त काही पाऊस पडण्याची शक्यता राहणार नाही. आणि या पुढील 3 दिवसातसुद्धा उत्तर महाराष्ट्राला पावसाची कमतरता राहील. तिकडेसुद्धा आता तुरळक हलका पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. याची उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नोंद घ्या. आणि त्यानंतर 7 तारखेला अतितुरळक पावसाची शक्यता राहील आणि 8 तारखे, 9 तारीख, 10 तारीख ही उघडीप राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्राकडे उघडीपीची शक्यता आहे आणि वाऱ्यांचा वेग त्या कालखंडात वाढणार आहे, याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्या. आणि ऊन पण पडणार आहे चांगलं. त्यामुळे स्थानिक वातावरणानुसार तुरळक पावसाची शक्यता राहणार आहे. आणि 10 तारखेपासून 15 तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भाकडं मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी आहे, सर्वदूर नाही, याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इकडे मात्र पावसाची शक्यता तेव्हा नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. जर पूर्व विदर्भाकडं स्ट्रॉंग सिस्टम जर बनली तर पुन्हा मराठवाड्याकडं काही भागांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करून तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ देण्यात येईल, याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्या. आणि त्यानंतर पुन्हा एक लो प्रेशर बनण्याची शक्यता आहे आणि ते जवळपास 19 तारखेच्या आसपास बनण्याची शक्यता राहणार असल्यामुळे पुन्हा ऑगस्टच्या शेवटी पुन्हा पावसाची शक्यता राहणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. आणि सप्टेंबरच्या जवळपास 8 तारीख ते 12 तारखेच्या मध्ये सुद्धा एक सिस्टम बनण्याची शक्यता राहणार आहे, याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्या. आणि त्याच्यानंतर 25 सप्टेंबरच्या आसपास एक सिस्टम बनेल आणि तो पाऊस परतीचा पाऊस राहील आणि जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सप्टेंबरच्या शेवटी पडण्याची शक्यता आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीलासुद्धा पडण्याची शक्यता राहणार आहे, याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्या. त्याविषयी, परतीच्या पावसाविषयी आपण स्पेशल व्हिडिओ देण्यात येईल आणि त्याच्या स्पेशल तारखा आणि कुठे कुठे कसा पडेल त्याच्यासुद्धा स्पेशल आपण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत या हवामानाचा अंदाज घेऊन आपल्याला शेतीचे कामे करायचे आहे. धन्यवाद.